शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव किती वाढेल आणि ते कुठे परिणाम करेल या संदर्भातील माहिती आपण यापूर्वी 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे. परंतु त्यामध्ये आता ताजा काही बदल होतोय का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सध्या आपण जर या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर जवळपास जालन्याचा दक्षिणी भाग, परभणी, नांदेड, बीडच्या उत्तरेकडील भागामध्ये आणि लातूरच्या पूर्व भागामध्ये, त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण आहे. त्याचबरोबर जळगाव, काही प्रमाणात अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये विरळ वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे एकूणच पूर्व विदर्भामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत विरळ पाऊस पडतोय. सध्या कोकण किनारपट्टीचा पावसाचा जोर कमी झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव वगळता बाकी विभागातला पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. परंतु याचा अर्थ पाऊस उघडला असा होत नाही, तर हे वातावरण सातत्याने बदलत राहणार आहे. GFS मॉडेलचा अंदाज काही अंशाने बरोबर येताना आपण बघतो. उद्या देखील मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि विदर्भात पावसाचा जोर असणार आहे. कमी दाबाचा प्रभाव थोडा या भागात असणार आहे. कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण, एखाद दुसऱ्या ठिकाणी हलकी सर किंवा हलका पाऊस होऊ शकतो. आपण एकूणच बघतो की हलकं कमी दाबाचं क्षेत्र हे गुजरात आणि राजस्थान, मध्य प्रदेशच्या सीमा भागावर आहे आणि त्यामुळे कोकणात एक ट्रफ लाईन आहे की ज्याचा परिणाम कोकण किनारपट्टीच्या वातावरणावर होतोय आणि त्याच्यापासूनच एक ट्रफ लाईन बंगालच्या उपसागराकडे सरकलेली आहे. या दोन्हींच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या खास करून पूर्व भागामध्ये आणि मध्य भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे 8 तारखेला देखील विदर्भात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात विरळ तर पूर्व विदर्भात जोरदार असं पावसाळी वातावरण 9 तारखेला राहण्याची शक्यता आहे. सध्या आपण सर्वांनाच माहिती आहे की साधारणपणे स्कायमेटचा अंदाज 3 दिवसाचा बघतोय, कारण रात्रीचा व्हिडिओ आहे. उद्या जळगाव, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, संपूर्ण विदर्भामध्ये आणि कोकणात ढगाळ परिस्थिती तर राहीलच, पण विरळ पावसाची शक्यता देखील आहे. 8 तारखेला मात्र पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहील. पश्चिम महाराष्ट्रात उघडीप निर्माण होईल. थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती 9 तारखेला राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये उद्या विदर्भ, मराठवाडा, जळगाव जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार. 8 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलने 8 तारखेला दाखवलं आहे. 9 तारखेला देखील मराठवाडा, पूर्व विदर्भ, कोकण असंच पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्याच्या पूर्व भागातही विरळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात ठराविक काही भागातच पावसाचा जोर राहील. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे की आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या विभागात अद्याप मुबलक पाऊस झालेला नाही किंवा समाधानकारक पाऊस झालेला नाही, अशा विभागाची नावं आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका की जेणेकरून आम्हाला या ठिकाणच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करता येईल. कारण सोलापूरचा काही भाग, नाशिकचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पाऊस कमी झाल्याची माहिती मिळते. परंतु अजून कोणता भाग असा आहे का की जिथे पाऊस झाला नाही? याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत मान्सून एवढा बरसला आहे की 95% पाणीसाठा पूर्ण झालेला आहे. अवघ्या 4-5% फरक आहे आणि यापुढे जर काही
अतिवृष्टी किंवा मोठे वादळी कमी दाब, डिप्रेशन आले तर मात्र पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला ही माहिती आवश्यक आहे. या 3 दिवसाचा ECMWच्या AIFS मॉडेलनुसार आपण धावता अंदाज बघणार आहोत. आपण बघतो की साधारण या मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र उद्या तयार होण्याची शक्यता आहे. 8 तारखेला याचा प्रभाव वाढेल. याची दिशा आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. 8 तारखेला ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा असा याचा प्रभाव वाढेल आणि याच्याच प्रभावाने महाराष्ट्रात पाऊस पडतोय. 9 तारखेला हे छत्तीसगड, मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे. 11 तारखेच्या दरम्यान आपल्याला विदर्भावर काही त्याचा परिणाम जाणवेल. मराठवाड्याच्या पूर्व भागातही जाणवण्याची शक्यता आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये तयार होणाऱ्या कमी दाबाचा प्रभाव कसा बदलतोय. भुवनेश्वरकडून जर ते थोडंफार विशाखापट्टणमच्या दिशेने सरकलं तर महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या तरी याचं रूट अजून निश्चित झालेलं नाही. काही अंशाने ते भुवनेश्वरकडे सरकताना दिसतंय आणि जर चुकून ते विशाखापट्टणमच्या दिशेने सरकलं तर महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम होईल. परंतु अजून याची दिशा निश्चित नाही. त्यामुळे एकूणच ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा त्याचा हलका प्रभाव जाणवतो आहे. पुढील 3 दिवसामध्ये केवळ विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग, जळगाव जिल्ह्यामध्ये आणि कोकण किनारपट्टीत पावसाचा प्रभाव आहे. मात्र नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, कोल्हापूर पूर्व आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, सोलापूर पश्चिम या भागात पावसाचा जोर कमी राहील. आपण एक धावता आढावा या मॉडेलचा घेणार आहोत. आपण बघतो की कमी दाबामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलतंय आणि एकूणच एक ट्रफ लाईन यामुळे तयार होते महाराष्ट्रावर. आपण बघतो की थोडं एक राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर एक वेगळ्या प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र आहे, चक्राकार स्थिती त्याची आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची एक ट्रफ लाईन तयार झाल्यामुळे जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, हिंगोली, नांदेड, जालना, यवतमाळ, वर्धा, नांदेड या काही भागात, बीडच्याही काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाची शक्यता 8 तारखेला देखील आहे. 9 तारखेला मात्र पूर्व विदर्भ आणि जळगाव, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या भागात थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. बाकी 9 तारखेला प्रभाव थोडा महाराष्ट्रावर कमी राहण्याची शक्यता आहे. हळूहळू कोकणातील पावसाचा जोरही कमी होत जाईल. एकूणच आपण 3 दिवसाचा अंदाज बघितलेला आहे. 10 तारखेला थोडं कमी दाबाचा प्रभाव विदर्भ, मराठवाड्यावर राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.